प्रत्येक वर्षी जाणं होतं आमचं, कारण की माहेरचंच ठिकाण आहे आणि माहेरामध्येच आहे एकदम जवळ. तर पुढे तुम्हाला समजेल मी कुठे चालली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छान अशी साडी नेसले मी. खरं तर ही साडी आहे ना मला गुढीपाडव्यासाठी नेसायची होती, पण मी आज एक खास ठिकाणी चालले होते म्हणून अशी तयार झाले होते आणि खरंच खूप भारी वाटत होतं. एकदम सिम्पल लुक तयार केला होता म्हणजे. आणि साडी कलर खूप छान होता, मस्त दिसत होता, बघू शकता तुम्ही. तर ही आता डबल रिटर्न गुढीपाडव्याच्या दिवशी मी नेसणार आहे, तुम्हाला दिसेलच. तर इथे ना आम्ही जिकडे चाललो होतो ना, तर तिथे मध्येच थांबलो. खूप फेमस भेळ आहे आमच्या इकडे. आता जेव्हा पण बाहेर जातो ना, तेव्हा मम्मी बोलती काय घ्यायचं ते घ्या, काय खायचं ते खा, पण मला काहीच बाहेरचं खायचं नव्हतं म्हणून मी आपली शांत बसले होते, गप्प बसले होते. इथे यांनी भेळ मागितली होती, आईस्क्रीम मागितली होती, पण मला काय ते काहीच खायचं नसल्यामुळं काय झालं, मी काहीच खाल्लं नाही. पण नॉर्मल थोडीशी भेळ मी खाल्ली, टेस्ट केली फक्त, छान होती. नंतर तुम्ही पाहू शकता आम्ही कुठे गेलोय, तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आलेले आहे कानिफनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मढीला. आता बऱ्याच लोकांना माहिती आहे मढी कुठे आहे, कानिफनाथ महाराजांचं मंदिर सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा ज्यांना माहीत नसन किंवा म्हणजे नवीन असाल तर मी सांगते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका आहे पाथर्डी, आणि पाथर्डी तालुक्यामध्ये आहे गाव मढी. खूप फेमस आहे आणि कानिफनाथ महाराज म्हणजे इथे ना खूप लांबून लोक येतात. आणि इथं आलं ना एवढं मन प्रसन्न होतं, आणि जे पण आपल्या निगेटिव्हिटी असती ना आपल्या शरीरात म्हणा, आपल्या डोक्यात विचार म्हणा, सगळं चेंज होऊन जातं, माइंड एकदम फ्रेश होतं. आणि इथं आलंच पाहिजे दर्शन करण्यासाठी. आता इथं बरेच लोक ज्यांना नाही का असं म्हणजे मी आता एवढं नाही सांगू शकत, पण ज्यांना पण त्रास होतो बाहेरच्या गोष्टीचा वगैरे, तर ते लोक इथं येऊन बसतात आणि मग महिना 2 महिने राहतात. मग त्यांच्या म्हणजे खरंच एवढं म्हणजे मानलं तर आहे, मानलं तर नाही आहे असं म्हणायचं. पण ज्यांना पण बाहेरच्या गोष्टी म्हणजे तुम्ही समजू शकता मला काय बोलायचं, त्यांना तो त्रास होतो, तर इथं आलं ना मढीला राहिलं ना, तर त्यांच्या त्या अंगातल्या गोष्टी सगळ्या निघून जातात आणि ते चांगले होतात. म्हणून असे लोक आहेत ना इथे 2-2, 3-3 महिने, 6 महिने राहतात बाबांच्या दारामध्ये, आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतात, ते एकदम व्यवस्थित होतात. तर असो, आम्ही तिथे पोहोचल्याच आम्ही आहे ना जेवण केलं अगोदर. खूप छान असा प्रसाद असतो तिथं, सगळ्यांसाठी जेवण असतं. आधी आम्ही जेवण केलं छान असं. तिथे किती छान वातावरण तयार झालं होतं, बघताय ना तुम्ही. एवढं छान जल्लोष नुसता, कुठल्या तरी गावामधून पालखी आली होती. आणि खरंच म्हणजे ते लोक एवढे पण, महिला पण पुरुष पण एवढे छान सगळे नाचत होते, जल्लोष करत होते. आता ते पालखीवर घेऊन जाणार होते, तर मी म्हटलं तुम्हाला पण दाखवते म्हणून मी थोडासा आवाज तुम्हाला ऐकवला. बघितलं ना तुम्ही, ढोल ताशे किती भारी वाजत होतं सगळे ते, आणि एवढे तल्लीन झाले होते ते सगळे की बस विचारायला नको, एवढा जोश होता त्यांच्या अंगामध्ये. सुरुवातीला गेल्या आहे ना राहट पाळणे वगैरे सगळं बघायचं होतं, पण ही पालखी बघितल्याच्या नंतर आहे ना तिकडे खाली कुठे जायची इच्छाच झाली नाही, हेच बघावं असं वाटत होतं. खरंच खूप छान दृश्य होतं. आधी आम्ही जेवण केलं, त्याच्यानंतर ही पालखी बघितली आणि वरतीच म्हणजे वरती गेलो. आणि नंतर तिथं आहे ना खूप लांब अशी लाईन होती, जसं की आता 2-4 घंटे लागते, तर खरं तर 1 तास तर नक्कीच लागला असेल. आणि आम्ही तसंच त्या प्रकारे दर्शन घेतलं, कारण की मम्मी ड्युटीला होती, तर आम्ही घेऊ शकलो असतो, म्हणजे नाही का आपण बोलतो ना VIP दर्शन घेऊ शकलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही असं म्हणजे जसं सगळे घेतात तसंच दर्शन घेतलं, कारण की माझ्या बहिणीची इच्छा होती की आपण असं नाही का VIP सारखं नको जायला, नाही जायचंय मला, तुम्हाला जायचं तर तुम्ही जा. मग आता तिला एकटीला कसं सोडणार ना, म्हणून आम्ही आहे ना असं एवढं सगळं हे जसे लोक जात होते ना तसंच गेलो. म्हणून आम्हाला भरपूर वेळ लागला दर्शनासाठी. पण तिथे गेल्याच्या नंतर आहे ना जेव्हा पण वरती चढण्यासाठी ना खूप थकवा येतो, आणि असं वाटतं बापरे एवढ्या पायऱ्या चढायच्या आणि एवढं सगळं लाईनला लागायचं, पण वरती गेलं एवढं भारी वाटतं. नंतर मग बाहेरचा सगळा परिसर आम्ही म्हणजे तिथे फोटोशूट केला. त्याच्यापाशी तुम्ही बघू शकता किती भारी आहे ते. तर आता तिकडच्या बाजूनी तोंड करून होतं खरं तर, पण आता त्यांनी मंदिराच्या बाजूने तोंड करून केलंय ते फोटोशूटसाठी, कारण की पलीकडची बाजू खूप रिस्की होती नाही का, खाली खूप खोल होतं. ते बरं केलं त्यांनी, ते मला खूप आवडलं की त्यांनी जागा चेंज केली त्याची. थोडं पलीकडे तोंड फिरवलं होतं तर ते खूप खाली दरीत पडल्यासारखं, जर छोटे मुलं उभे राहत होते ना तर ते काही बरोबर नव्हतं. त्यांनी चांगली सोय केली आहे, मंदिराकडे तोंड केलं त्याचं हत्तीचं.
1 तास लागला दर्शनासाठी रांगेत उभं राहायला. पाहू शकता गर्दी किती आहे. पण जेव्हा आम्ही फायनली मंदिराच्या म्हणजे एकदम पायाशी बाबांच्या पायापाशी आलो ना, तेव्हा खूप भारी वाटलं. छान मस्त दर्शन घेतलं. व्हिडिओ फोटो मला तिथं काढता नाही आला तुम्हाला दाखवण्यासाठी. तर असं मस्त दर्शन झालं आमचं. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.